मंडळी, महाड परिषदेच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संतांच्या अभंगाचं प्रमाण देताना इथल्या व्यवस्थेला ताकीद देतात की आजवरी होतो तुझे सत्ते खाली, तोवरी तू केली विटंबना. आजपर्यंत आम्ही तुमच्या सत्तेखाली होतो, आजपर्यंत आम्ही तुमच्या दबावाखाली होतो, म्हणून तुम्ही आमचं शोषण केलं. तुम्ही आमचा समाज गावाच्या वेशीवर ठेवला, आमच्या कमरेला झाडू बांधला, आमच्या गळ्यामध्ये गाडगं टांगलं आणि आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार इथल्या समाजामध्ये तुम्ही दिला नाही. मात्र आता आम्ही पेटून उठले आहोत आणि तुमच्या विरोधात क्रांती करायला आम्ही सक्षम झाले आहोत. अशा अनेक चळवळींमध्ये, अशा अनेक आंदोलनांमध्ये, अशा अनेक भाषणांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संतांचे अभंग वापरले आहेत. नमस्कार, जय हिंद इन्कलाब मंडळी. मी वेधुंदकार गोविंदा पुलाट. वारकरी संप्रदायातील संत परंपरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा विषय बऱ्याच लोकांना वेगळा वाटतो. मात्र बाबासाहेब आंबेडकरांची जी लोकशिक्षणाची चळवळ होती त्यामध्ये त्यांनी संत परंपरेचा वापर केला आहे आणि संत परंपरेचा वापर करत असताना त्यांनी संत तुकाराम महाराजांना संत शिरोमणी असं संबोधलं आहे. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी अहिंसेची व्याख्या विचारली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगायची की दयातीचे नाव भूतांचे पाडणं आणिक निर्दाडन कंटकाचे. आम्ही प्राणी मात्रांवर दया करणारी, आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता सांगणारी व्यक्ती आहोत. मात्र जेव्हा इथली व्यवस्था इथल्या समाजावर अन्याय करते, इथल्या माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत नाही, इथल्या अस्पृश्य समाजाच्या सावलीने एखाद्या उच्चवर्णीय व्यक्तीचं शरीर बाटत असेल तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही उलगुलान करायला सुद्धा मागे हटणार नाही. हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचा जेव्हा पेपर काढला तेव्हा बहिष्कृत भारत नावाच्या पेपरच्या अग्रलेखामध्ये तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा मजकूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरला आहे. आता कोदंड घेऊन या हाती, आरूढ पाय इथे रती, देई आलिंगन वीरवृत्ती समाधानी, आता पार्था निशुंक होई, या संग्रामा चित्त देई, या वाचून येथे काही होणे नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा मजकूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाच्या पेपरमध्ये वापरला. याही व्यतिरिक्त 20 मे 1927च्या बहिष्कृत भारत नावाच्या पेपरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे. भले कुलवंत म्हणावे तेही वेगी हजीर व्हावे, हजीर न होता कष्टावे लागेल पुढे. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाच्या पेपरमध्ये वापरला. याच्याही व्यतिरिक्त मूकनायक नावाचा पेपर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढला आणि मुक्यांचा नायक बाबासाहेब आंबेडकर झाले. त्या मूकनायक नावाच्या पेपरच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा अभंग शीर्षक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरला की काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नाही जगी कुणी मुक्यांचा जाण, सार्थक लाजून नव्हे इथं, आता शांत बसून आम्हाला काही होणार नाही. आता इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आम्हाला उलगुलान करावा लागेल. ही संत परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशिक्षणाच्या चळवळीमध्ये आणली आणि कुठेतरी एक नवीन दिशा, जो विद्रोह इथल्या संतांनी केला तोच विद्रोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या संत परंपरेला घेऊन केला. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रंथ लिहिले, अनेक पुस्तके लिहिले. मात्र द अनटचेबल, हू आर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजातील संत नंदनार, संत चोखामेळा आणि संत रोहिदास महाराजांसारख्या संतांना अर्पण केला आहे. आणि ही लोकशिक्षणाची चळवळ त्यांनी सामाजिक जीवनामध्ये आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की या देशामधले सगळे ग्रंथ, या देशामधले सगळे पुस्तकं अरबी समुद्रामध्ये वाहून गेले तरी चालेल, मात्र तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी जर अबाधित राहिली तर माझ्या देशातली मराठी भाषा टिकेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीबद्दल आणि संत तुकाराम महाराजांच्या तुकाराम गाथेबद्दल होतं.